मित्रांनो, SOP आणि SRT. SOP म्हणजे एक लाईनमध्ये शेती लावतात आणि SRT म्हटल्यानंतर हे असे गादी वाफे तयार करतात. मित्रांनो, मी मगाशी आपल्याला बोललो होतो पारंपरिक पद्धतीने शेती आणि आधुनिक पद्धतीने शेती काय फरक आहे. पारंपरिक पद्धतीने शेतीला मित्रांनो खूप कष्ट असतात. तुम्ही कोकणातले शेतकरी आहात, आपल्याला माहिती. ही SRT पद्धत किंवा SOP पद्धत, या पद्धतीत किती कमी मजूर लागतात मित्रांनो. कमी मजूरमध्ये कमी खर्चामध्ये ही शेती होते मित्रांनो. आणि हे गादी वाफे आपण बनवलेत. हे गादी वाफे मित्रांनो 1 वीत उंच जमिनीपासून. मित्रांनो हे बघा, मी दाखवतो आपल्याला. काठी घेतलेली आहे मित्रांनो. ही 1 वीत काठी आहे. ही 1 वीत, हे बघा, हे बघा मित्रांनो, हे जमिनीपासून 1 वीत मीटरचे गादी वाफे पाहिजेत मित्रांनो. आणि हे असं पाणी जाण्यासाठी हे सर्कलिंग जे हे नाला सिस्टीम, नाला बोलतो आपण, मध्ये गॅप ठेवलेली आहे. ही सुद्धा गॅप मित्रांनो 1 वीतीची गॅप लागते 2 वाफ्यामध्ये. त्याच्यामुळं काय होतं, आपण जे आता टोकणणी करणार आहे, ही टोकणणी आपण एक लोखंडी साचा बनवला आहे, तो आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल. त्या साच्याप्रमाणे त्या साच्या प्रेस करून त्याच्यावरती 1 वीतीचा अंतरावरती खुंटे हे केलेले आहेत, वेल्डिंग केलेले आहेत मित्रांनो लोखंडी. आणि त्याप्रमाणे आपण भात टोकणणी करणार आहोत. त्यावेळेला आपल्याला एक सविस्तर व्हिडिओ पाठवण्यात येईल मित्रांनो. हे अशा पद्धतीने SRT पद्धत, SOP पद्धत आणि पारंपरिक पद्धत हा फरक आहे. पारंपरिक पद्धतीने मित्रांनो खूप कष्ट करावे लागतात. राब भाजणी, त्यानंतर नांगरणी, पेरणीनंतर भात लावणीच्या वेळेला भात खणणे, आपल्याला खणणे बोलतात, भात खणणे. दाढ किंवा काही ठिकाणी दाढ बोलतात, इकडे काही ठिकाणी तरवे बोलतात. ते तरवे उपटायचे, परत ते संपूर्ण शेतीचा चिखल करायचा आणि परत ते लावायचे. अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीची शेती आहे मित्रांनो ती. आपण खत कसं तयार करणार आहे ते पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे मित्रांनो. शेणखत कसं तयार करायचं ते पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे मित्रांनो. तुर्तास इथंच थांबतो. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. बाय.